षटकातील पहिला चेंडू सामनावीर यतीन पाटील ज्याने मात्र गेल्या मॅचला स्वतःचा काय क्लास आहे तो दाखवला. आता मात्र पहिला चेंडूवर यस मी म्हटलं होतं यतीन पाटील ह्याच्यामध्ये क्लास आहे. पहिल्या चेंडू इरात स्पष्ट करून दाखवल्यात आणि यतीन पाटील इज अ ब्रँड. येतोय चौकार. काय अफलातून क्षेत्ररक्षण कौशल भोईरने 100% देण्याचा प्रयत्न करतो पण बॉल मात्र सीमारेषेपार. संघाचा खाता कुल 4 धावेने. एक चेंडू 4 धावा येणार चेंडू दुसरा चेंडू पुण्याच्या मार्गस्थ. आता पुण्याचा फटका सजवला. रनची दाट शक्यता नाही. 2 धावा 1 धावा परिपूर्ण होणार. 1 धावेने धावसंख्या सरसावेल. धावसंख्या बसेल 5 या धावसंख्येवर. 2 चेंडू 5 धावा येणार चेंडू हा तिसरा. 2 चेंडू 5 धावा ऑन दी स्कोर लागल्याचा त्यात येणार चेंडूचा तिसरा. आता स्ट्रायकिंग हर्षू लेफ्ट हँड फलंदाज. यस आता मात्र वाईट चेंडू अंपायर दर्शविताना. वाईट चेंडू धावसंख्या 1 ते फ्लाय आणि ती पोचेल मात्र 6 या धावसंख्येवर. 2 चेंडू 6 धावा तिसरा चेंडू पुण्याचे एकदा. आता फटका सजवलाय तन्मय. यावेळेस तन्मय नाही केलंय चुकी आणि चुकीला माफी नाही. येतोय पुण्याच्या हर्षूच्या बॅटमधून. आता येतोय चौकार. फटका सजवला होता तन्मयला. चेंडू हा अडवायच होता पण खराब गचाड क्षेत्ररक्षण. याच कारणामुळे 4 हे धावसंख्या सरसावली आणि ती पोचली मात्र 10 या धावसंख्येवर. चौथा चेंडू पुण्याच्या एकदा हर्षू. याच आता फटका सजवला. ओंबल भोईर असतील तिकडे. तोपर्यंत 1 धाव परिपूर्ण होणार. 1 धावेने धावसंख्या सरसावेल आणि पोचेल 11 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा संपला. येणारा चेंडू असेल ते 2. उर्वरित चेंडूचा बाकी असेल. येणारा चेंडू 5वा मार्गस्थ. यस यावेळी फटका सजवलाय तन्मय. आता मात्र आहेत यावेळेस कोणतीही चूक न करता थोडंसं फंबल झाले पण बॉल येतं मात्र डॉट. शेवटचे चेंडू पुण्याचे एकदा मार्गस्थ. आता मात्र पुण्याचे एकदा फटका सजव प्रयत्न होता. रनची दाट शक्यता. हिटिंग केली होती मात्र उत्कर्ष पाटीलने. तो परत 1 धाव परिपूर्ण होणार आणि 1 धावेने धावसंख्या सरसावेल आणि ते पोचेल मात्र 12 या धावसंख्येवर. 1 षटकाचा खेळ संपला. 1 षटकावर धावसंख्येचा विचार केला. बिनबाद 12 धावा ऑन दी स्कोर लागायचं त्यात. चला आयबोन विचार संघ फिलअप करायचं. टीम मीटिंग खूप घेतली. टाइमरचा विचार केला तर आपल्याकडे आता जवळजवळ बघितलं 7-6.5 मिनिटं आहेत. त्याच्यामध्ये 2 षटकं परिपूर्ण करायचं आहेत. दुसऱ्या षटकावर कौशल भोईर. आता स्ट्रायकर यतीन पाटील ताबात क्लास आहे. आता मात्र अफलातून काय क्षेत्ररक्षण सुरू केलंय हर्षद भोईर आपल्या संघासाठी. अफलातून जिकडे मात्र एकदम झोकून टाकलं. अगदी लिप्रेमध्ये बघितलं अतिशय सुरेख. तोपर्यंत 1 धाव परिपूर्ण. 1 धावेने धावसंख्या सरसावली. ती पोचली 13 या धावसंख्येवर. बिनबाद 13 धावा ऑन दी स्कोर लागले. येणारा चेंडू हा दुसरा. सामनाकर हर्षू. आता मात्र पुण्याचा फटका सजवलाय. शुभम भोईर कोणतीही चूक न करता तोपर्यंत 1 धावा परिपूर्ण होणार. 1 धावेने धावसंख्या सरसावेल आणि ते पोचेल मात्र 14 या धावसंख्येवर. तर चेंडूचा खेळ संपला. येणारे चेंडू 4. तिसरा चेंडू असेल तो मार्गस्थ. यावेळेस आता फटका सजवला आहे. तन्मय आहेत. थोडंसं फंबल झालाय आपण. आता येतो मात्र डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर 14 या धावसंख्येवर. बिनबाद 14 धावा ऑन दी स्कोर्ड लागल्याच्या त्यात. 3 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी असेल. येणारा 14 चेंडू मार्गस्थ. आता मात्र फटका सजवला आहे. येतो डाऊन डी ग्राउंड. येतो 1 बाउन्स आणि सी मारे शेपार. येतो यतीनच्या बॅटमधून चौकार. या 4 धावेने धावसंख्या सरसावली आणि ती पोचली तब्बल 18 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा खेळ संपला. उर्वरित चेंडू 2 चेंडू. 5वा चेंडू असेल तर मार्गस्थ. धावसंख्या विचार 18 धावा ऑन दी स्कोर लागले तर बिनबाद 18 धावा. आता मात्र या स्टॅप करायचा प्रयत्न. रनची दाट शक्यता. रन होणार का नाही. तो परत 1 धाव परिपूर्ण होणार.
फलंदाज सेफ, एक धावेने धावसंख्या सरसावेल. ते बचल 19 या धावसंख्येवर. शेवटच्या पुण्याची मार्क ऑन स्ट्राईक हर्षू लेफ्ट हँड फलंदाज. बघूया काय करतोय. आता मात्र नो चेंडू आणि येतोय टॅप. नो +4 जरतात 5 धावा. या 5 धावे धावसंख्या सरसावला. खराब चेंडू हाताला मात्र कौशल भोईरने ही मात्र चूक केली. ज्या वेळेला आपल्या संघासाठी अतिकरण झालं होतं त्यावेळेला आपण नो चेंडूवर टॅप बसला आणि या 5 धावेने धावसंख्या सरसावली आणि ती पोचली मात्र तब्बल 24 या धावसंख्येवर. शेवटचे पुन्हा एकदा यावेळेस फटका सजवलाय आणि उत्कर्ष पाटीलने केले चुकी. यावेळेस जर बघितलं तर कॅच घेण्याचा प्रयत्न होता पण बॉल गेला सीमा रेषे पार. उत्कर्ष पाटील केली होती बघा. रिप्लेमध्ये जर बघितलं कॅच घेण्याचा अगदी प्रयत्न केला होता पण हात लागला आणि ज्या वेळेला कॅच घेण्याचा प्रयत्न होता हा हात काढायला गेले त्यावेळेला आपला हात लागला आणि बॉल गेला सीमा रेषे पार. येतो चौकार. ह्या 4 धावेने धावसंख्या सरसावली आणि ती पुसली मात्र 28 या धावसंख्येवर. षटक संपतंय. चला स्पीडअप करा. आता मात्र एक षटक हे 3 मिनिटाच्या मध्ये टाकायचं आहे. लक्षात आयबोंडी दंसार संघ 3 मिनिटाच्या आधी आपलं एक षटक परिपूर्ण करायचं आहे. शुभम भुईर आता मात्र पुण्याच्या एकदा तिसरं षटक घेऊन येत आहे. ऑन स्ट्राईक 3 ज्याने मात्र आपल्यातून फटकेबाजी करतोय. त्याच्यात काय क्लास आहे. षटकातील पहिला चेंडू ऑन स्ट्राईकला येतील. आता मात्र याच फटका फसला. या 3ला पाठवून दिला तंबूच्या आसऱ्याला. चौकार मारण्याच्या नादात या 3चा फटका फसला आणि गेला षटकार. षटकार बॉक्समध्ये उपयोग नाही आणि याच कारणासाठी या 3ला पाठवून दिला बॅक टू रोडागावट. पहिली हादरा लागते ती नवलीला या 3च्या रुपये. हिट इज कॉन आणि विकेटचं पतन. चला स्पीडअप करा. 2.5 मिनिटांमध्ये आपले अजून 5 चेंडू उर्वरित बाकी त्या फेरी पूर्ण करा. लक्षात असू द्या आयबोंडी दंसार संघ जे 2.5 मिनिटांमध्ये आपले 5 चेंडू हा परिपूर्ण करायचा. लक्षात असू द्या येणार चेंडू हा दुसरा पुन्हा एकदा मार्गस्थ. आता मात्र याच फटका सजवला. अमोल वीर कोणती चूक न करता तोपर्यंत एक धावा परिपूर्ण होणार. एक धावेने धावसंख्या सरसावेल आणि ती बसेल मात्र 29 धावसंख्येवर. तिसरा चेंडू पुढे एकदा मार्गस्थ. यावेळेस फटका सजवला. कौशल भोईर असते. रनची दाट शक्यता फेकी केली होती मात्र या संपर्कचा बोट उचलून धरला. आबाकडे गेलं आणि OUT आउट होते. विकेटचं पतन. आता मात्र हर्षूला पाठवून दिलं तंबूच्या आसऱ्याला. अतिशय सुरेख फेकी मात्र काही नाही. कौशल भोईर रिप्लेमध्ये बघितलं अगदी सुरेखरीतीने फेकी केली होती. शुभम भोईर अतिशय सुरेख कॅरी केले आणि रनआउटची संधी बनली आणि हर्षूला पाठवून दिलं तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज तुषार धावसंख्या विचार करते स्थिरावले 29 या धावसंख्येवर. आता फटका सजवलाय. बॉल झाला डाऊन टू ग्राउंड. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि सीमा रेषे पार. येतो चौकार. या 4 धावेने धावसंख्या सरसावेल आणि ती पोचेल मात्र 33 या धावसंख्येवर. अफलातून फटकेबाजी करतोय ज्यावेळेला. आता मात्र व्हाईट चेंडू हब्बरतून ह्या समांतर रेषेत व्हाईटने धावसंख्या सरसावेल. धावसंख्या पोचेल ती 34 या धावसंख्येवर. आता मात्र यस कट करण्याचा प्रयत्न पुण्याच्यात येतो. व्हाईट चेंडू अंपायर दर्शविताना धावसंख्या फ्लाय. आता मात्र पोचेल ती 35 या धावसंख्येवर. अतिकरण झालंय. शुभम भोईर अचूक टप्पा टाकावा लागेल. आता मात्र टॅप करण्याचा प्रयत्न येतोय. टॅपला संधी. आता मात्र फोर्थ बॅट देतोय सीमा रेषे पार. येतोय चौकार. काय अफलातून टॅप खेळला जेल नो चान्स आणि सीमा रेषे पार. चला 50 सेकंड एक चेंडू टाकायचा आहे. धावसंख्या विचार 39 या धावसंख्येवर पोचतोय शेवटचा चेंडू षटकातील. आता मात्र यश बॅटच्या कडे घेऊन बॉल चालाय. यष्टांच्या अगदी पाठीमागे
डिक्लेअर झोनकडे धावसंख्या 1 फ्लाय ती बदल 40 या धावसंख्येवर 3 षटकाचा खेळ संपला. उर्वरित षटक असेल तर 1. चौफा षटकानंतर जितेश भोईर अर्थात बाबू षटकातील पहिला चेंडू. आता मात्र याच पहिल्याचा फटका सजवला होता. पहिल्या चेंडूवर क्षेत्ररक्षण होते तैनात. कोणतीही चूक न करता पहिला चेंडू सिंगल भर धावसंख्या 1 फ्लाय आणि ते बसेल मात्र 41 या धावसंख्येवर. दुसरा चेंडू पुण्याच्या मार्गस्थ. आता भाई यस पुण्याच्या एकदा वाईटची मागणी केली होती. यस अंबर दर्शवी त्यांना वाईट चेंडू. धावसंख्या 1 फ्लाय ती बसेल 42 या धावसंख्येवर. पुण्याच्या एकदा पटकन टॅप करण्याचा प्रयत्न होता. हर्षद भोईर रनची दाट शक्यता. रनची दाट होईल का? नाही. नॉट आउट. फलंदाज सेफ. एक डावीने धावसंख्या सरसावेला आणि ती पोचेल मात्र 43 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा खेळ संपला. उर्वरित चेंडू 4 आणि दुसरा चेंडू मार्गस्थ. यावेळेस फटका काय अफलातून सजवलाय. काय कमाईचा इंटू द गॅप डाऊन दी ग्राउंड येतोय. सीमा रेषे पार येतोय चौकार. काय अफलातून फटका. 1 बाउन्स आणि सीमा रेषे पार. या 4 धावेळी धावसंख्या सरसावली आणि ती पोचली मात्र तब्बल 47 धावा. 47 ऑन दी स्कोर लागल्या जातात. चला मॅच बॉल आलाय तो घ्यायचा आहे. 3 चेंडूचा खेळ संपला. उर्वरित चेंडू असेल ते 3. चौथा चेंडू असेल मार्गस्थ. धावसंख्या विचार केला त्या पोहोचेल 47 धावा ऑन दी स्कोर. आता मात्र यस नो चेंडू अंपायर दर्शविताना नो +1 धावसंख्या 2 फ्लाय ती बसेल 49 ऑन दी स्कोर. काही कमाईची फटकेबाजी करतोय नवली संघ. आता यस फटका सजवलाय तन्मय. यावेळेस रनची दाट शक्यता होणार का? हो यस. आता मात्र तुषारला पाठवून दिला तंबूच्या आसराला. इट्टीचं कॉन आणि विकेटचा पतन. नवीन फलंदाज तो अनिकेत. धावसंख्या विचार केले 30 पोचले. स्थिरावला 49 या धावसंख्येवर. ओके यस. आता मात्र 2 चेंडूचे खेळ उर्वरित बाकी असेल. आता मात्र 5वा चेंडू मार्कच होता पण यस थर्ड अंपायरिंग जस्ट ओके.
यस नॉट आउट अंपायर दर्शवित आहे ना फलंदाज सेफ धावसंख्या पोचेल ते 51 या धावसंख्येवर 51. आता मात्र मुळशीचा फटका सजवला आहे. एकदा परिपूर्ण होणार दोन धावेचा प्रयत्न करणार का नाही. 52 धावा 90 सेकंदने 52 धावा आपल्या फलंदाजीतून काढल्या आणि विजयासाठी 53 धावा 53 ऑन द टार्गेट आईभवानी दंसार संघासाठी. लीलाधर पाटील सरांना विनंती या आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. लीलाधर पाटील सर आपण या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. लीलाधर पाटील सर या आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. चला मॅचला खरी सुरू. दोन्ही सलामीचे फलंदाज एकेतला शुभम भोईर एका साईडला हर्षद भोईर दोन्ही सलामीची जोडी बंधूंची जोडी पहिल्या षटकामध्ये यतीन ज्यामध्ये सुरेख फटकेबाजी केलाय. षटकातील पहिला चेंडू टार्गेट 53 ऑन द टार्गेट असेल. 53 धावाचं टार्गेट. आता मात्र फटका सजवला यतीन सुद्धा येतात कोणतीही चूक न करता फॉलो थ्रोमध्ये. येणार चेंडू पुण्याची दुसरा चेंडू ऑन स्ट्राईकला शुभम पहिला चेंडू डॉट दुसरा चेंडू पुढच्या मार्गस्थ असेल. आता मात्र यस कटकाचा प्रयत्न बॉल डिक्लेअर झोनकडे एक धावेने धावसंख्या संघाचा खाता खोलेल. 2 चेंडू 1 धावा ऑन दी स्कोर लागला जात आहेत. येणारा चेंडू पुढच्या तिसरा हर्षद. आता मात्र यस फटका जायचा प्रयत्न होता पण हर्षद पुढचा येतो झेल बात इटचा गॉन आणि विकेटचं पतन हर्षद भोईरला पाठवून दिलं अगदी तंबूच्या आसऱ्याला. पहिली हादरा लागली होती आईभवानी दंसार संघाला हर्षदच्या रूपे. येस आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो उत्कर्ष पाटील. तीन चेंडूचा खेळ संपला. 3 चेंडूनंतर धावसंख्या विचारला 1 आणि गडी देखील 1 जातोय. आता मात्र पुण्याच्या बॅट शिकाडे घेऊन बॉल देखील झोनकडे 4 चेंडू 2 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. येणाऱ्या चेंडूचे 4 चेंडूचा खेळ संपला. आता मात्र फटकाचा प्रयत्न होता शुभम भोईरचा पण आता मात्र डॉट चेंडू. येणाऱ्या चेंडू सुद्धा शेवटचा 5 चेंडूचा खेळ संपला. आता मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न होता शिवषटकांचा प्रयत्न होता पण बॉल चालला डिक्लेअर झोनकडे. 1 धावेने धावसंख्या सरसावेल आणि ती पोचेल मात्र 3 या धावसंख्येवर. 1 षटकाचा खेळ संपला. 1 षटकाखेर धावसंख्येचा विचार करत ते पोचते 3 या धावसंख्येवर 1 विकेटच्या मोबदल्यात. अजून देखील 18 मध्ये 50 धावा बनावे लागतील विजयासाठी आईभवानी दंसार या संघाला. आता मात्र पुढच्या फटकाचा प्रयत्न होता. रणची दाट शक्यता
पण नाही, येथे कोणतीही चूक न करता तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होणार. एक धावेने धावसंख्या सरसावेल. त्याबद्दल 4 या धावसंख्येवर येणार चेंडू दुसरा ऑन स्ट्राईक उत्कर्ष पाटील. 70 मध्ये म्हणजे 49. आता मात्र पुढच्या फटकाचा प्रयत्न. आता बॉल चालाय डाऊन द ग्राउंड. येतो उत्कर्ष पाटील बॅटीतून. आता मात्र सी मार रेषे पार. येतो चौकार. 4 धावेने धावसंख्या सरसावली आणि ती पुसली मात्र 8 या धावसंख्येवर. 2 चेंडू 8 धावा ऑन दी स्कोर लागले आहेत. आता 16 चेंडू 25 धावांची गरज. तिसरा चेंडू पुण्याच्या एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण आहे धोरणाची दाट शक्यता पण नाही. तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होणार. एक धावेने धावसंख्या सरसावेल आणि ती पुसेल मात्र 9 या धावसंख्येवर. 14 चेंडू पुढच्या मार्गस्थ असेल. आता फटका सजवलाय. बॉल चाललाय अगदी सी मार रेषे पार. या 4 धावेने धावसंख्या सरसावली आणि ती पुजली. आता मात्र 13 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा खेळ संपला. येणारे चेंडूचे 2 आणि 5वा चेंडूचा मार्गस्थ शुभम भोईर ऑन स्ट्राईक. आता यस फटकाचा जो पुण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण आहेत यावेळेस कोणतीही चूक न करता पुण्याच्या एकदा येतो डॉट चेंडू. याच फटकाचा जो ऑनसाइड रिझनला क्षेत्ररक्षण आहे रणची दाट शक्यता नाही. एक धाव परिपूर्ण होणार. एक धावेने धावसंख्या सरसावेल आणि ते 14 या धावसंख्येवर. आता समीकरण असे 12 चेंडू आणि 41 धावांची गरज. 12 मध्ये बनवायच्या 39 धावा. तिसरी नयन वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा आतमध्ये 12 मध्ये बनवायचं आहे 39 धावा. षटकांतील पहिला चेंडू फटका सजवला. बॉल चालाय डाऊन द ग्राउंड कार्पेटला रोल करत चौकार. या 4 धावांनी धावसंख्या सरसावली. अफलातून फटकेबाजी करतो शुभम आपल्या संघासाठी. या 4 धावांनी धावसंख्या सरसावली ती पोचली मात्र 18 या धावसंख्येवर. एक चेंडू 18 धावा ऑन दी स्कोर लागले जात आहेत. येणार चेंडू हा दुसरा पुन्हा एकदा. पुढचा फटका चाललाय. येतोय काय क्लासिकल फटका शुभमच्या बॅटतून. अफलातून दर्जेदार येतोय सी मार रेषे पार. विपुल चषकातला येतोय चौकार. या 4 धावेने धावसंख्या सरसावेल आणि तिची पोहोचेल मात्र 22 या धावसंख्येवर. क्लासिकल फटका बघायला भेटला. आता पण 10 मध्ये बनवायचे 31. आता मात्र 10 चेंडू 31 धावांची गरज. येणार चेंडू हा तिसरा पुन्हा एकदा. यावेळेस फटका सजवलाय. बॉल चालाय पुण्याच्या सीमा रेषे पार. येथे शुभमच्या बॅटतून अफलातून फटकेबाजी करतोय. याने मात्र 3 चेंडू 3 चौकार ठोकले. अफलातून फटकेबाजी करतो शुभम आपल्या संघासाठी. काय अफलातून मागच्या 3 चेंडूचा विचार केला. 3 चेंडू 3 चौकार ठोकले. अफलातून सेन्सिबल क्रिकेट ज्याच्याकडे क्लास आहे असा शुभम भोईर. जस्ट प्रत्येक विकेट 100 पारितोषिक लागवलंय हितेश घर सरांकडून. आता मात्र पुण्याच्या एकदा फटका सजवला शुभम भोईर द क्लासिकल. अफलातून फटकेबाजी करतोय. या 4 धावेने धावसंख्या सरसावली ती पोचली मात्र 30 या धावसंख्येवर. पुण्याचा फटका जो प्रयत्न होता. आता मात्र यस वाईट चेंडू हंपर दर्शवताना यस थर्ड अंपरकडे रिव्ह्यू घेतलाय दौली या संघाने. यस पंच सांगतात की जर बॉलर आहे तो मध्ये येतोय. बॉल दिसत नाही. वाईट आहे. सॉफ्ट डिसिजन असेल. रिव्ह्यू लॉस नाही होणार. लक्षात सुद्धा रिव्ह्यू हा आपला असेल. रिव्ह्यू लॉस नाही होणार. वाईट चेंडू अंपायर सॉफ्ट डिसिजन अंतिम असेल.
धावसंख्या एकने फ्लाय ती पोहोचल 31 या धावसंख्येवर 7 चेंडू 22 गरज शुभम भोईर. आता मात्र पुढचा फटका चाललाय बॉल झाला डाऊन द ग्राउंड येतोय सीमा रेषे पार शुभम भोईरच्या बॅट मधून येतोय चौकार. काय अफलातून फटकेबाजी क्लासिकल ज्या वेळेला आपल्या संघाला गरज होती त्या वेळेला शुभम भोईर सांगेल मी खंबीरपणे उभा आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझ्यावर माझा स्वतःचा विश्वास आहे, ही माझ्यात गुणवत्ता आहे. याच कारणामुळे शुभमने जर बघितलं 14 चेंडू 28 धावा बनवल्यात. अफलातून क्रिकेट ज्याच्यामध्ये स्वतःची गुणवत्ता आहे. आता मग 6 चेंडू 18 ची गरज, 6 चेंडू 18 ची गरज. आता मात्र 6 मध्ये बनवायचे 18. काय घडतंय काय बिघडतंय बघूया मैदानाच्या आतमध्ये. चौथा चेंडू प्रतीक. आता मला 6 मध्ये बनवायचं 18. 6 चेंडू आणि 18 ची गरज. चौथा चेंडू प्रतीक चटकातील पहिला चेंडू ऑनसाइडला उत्कर्ष. यस आता मात्र पुढचा वाईट चेंडू दर्शविताना यस संपर्क दर्शवता वाईट चेंडू. आता मात्र आपण उत्कर्ष पाटील राऊंड स्वरूपी बॅकटून डगावटला सवाला केला. आता मात्र विकेट सपातन होत आहे. उत्कर्षला पाठवून दिलं तंबूच्या आसरेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल. नवीन फलंदाज तो विशाल. चला स्पीडअप करायचं लक्षात असू द्या. आता मला 6 मध्ये 17 पोहोचण्याच्या ऑन स्ट्राईकला शुभम भोईर षटकातील पहिलं पोहोचण्याचा पहिला चेंडू. यावेळेस बॉल गेला डिक्लेअर झोन कडे. या सिंगलने धावसंख्या एकने फ्लाय आणि ती पोहोचेल मात्र धावसंख्या एकने फ्लाय ती 37 धावा. आता मात्र 5 मध्ये बनवायचे आहेत 16. 5 चेंडू 16 ची गरज. 5 मध्ये बनवायचे 16. आता मात्र फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षण आहे तैनात तो पण एक धावा परिपूर्ण होणार. आता मात्र 14 मध्ये बनवायचे 4 मध्ये बनवायचे 15. 4 चेंडू 15 ची गरज. काय घडतंय काय बिघडतंय. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. 4 चेंडू 15 ची गरज. काय घडतंय काय बिघडतंय. आता मात्र काय फटका सजवला होता. अफलातून गोलंदाज प्रतीक म्हणता मी आहे. यस यष्टेने थोडं दिमाग चालवला म्हणता येईल आपल्याला. आता मला 3 मध्ये 14 ऑन स्ट्राईकला विशाल. आता म्हणजे यस बॉल चा डिक्लेअर झोन कडे. आता मात्र बनवायचं 2 आणि 13. 2 मध्ये 13. आता मात्र शुभमला देखील परतावं लागेल. आता मात्र शेवटचा चेंडू बाकी असेल आणि ऑन स्ट्राईकला नवीन फलंदाज येतोय अमोल.
नंतर शुभमचा विचार केला तर आपल्या शेवटपर्यंत लढत आलेल्या आपल्या संघासाठी, ज्या वेळेला जर विचारलं तर 17मध्ये 29 धावा आपल्या संघासाठी बनवला. आता मात्र तिप्परला उद्ध्वस्त आणि विजय संघ अर्थात नवली होतोय.